नक्कीच येणार. कारण तुम्ही बघा, तुकोबारांनी विचार केला आहे आपल्या जाण्यामुळे जर एखादा परमार्थाला लागत असेल तर आपण गेलं पाहिजे. म्हणून तुकोबारा म्हटले अवश्य येणार मी. आणि तुकोबारा ठरल्याप्रमाणे सकाळी काकडा झाला आणि शिवबा कासाराच्या घरी जेवणा करता आणि स्नाना करता गेले. पण शिवबा कासाराच्या पत्नीने काय केलं होतं महाराज? शिवबा कासाराच्या पत्नीने दोन गडी लावून खैराचं लाकडं तोडले होते, वाळलेले खैराचे लाकडं तोडले होते आणि पाणी उकळवतं नव्हतं. मग संत कवी महिपती महाराज सांगतात पाणी कढवलेलं, तिने नीर कढवून ठेविले. कढवलेलं पाणी कसं असेल विचार करा तुम्ही. कढवलं पाणी 4 दिवस उकळत होतं, ते पाणी एवढं कढवलं आणि ते पाणी तुकोबाऱ्यांच्या अंगावरती टाकलं महाराज. त्यावेळेला तुकोबाऱ्याने सांगितलं, महाराज तुम्ही कपडे काढा आणि खाली बसा, मी वरून पाणी होते, तुम्ही चुळून आंघोळ करा. आता साधूला दुर्जनाची बुद्धी कळत नाही सर. त्यावेळेला तुकोबाऱ्यांनी कपडे काढले आणि खाली ओट्यावरती बसले. आता येणं चांगले मोठमोठे कापड घेतले आणि ते पातेलं पकडलं. एवढे मोठे जाड कापड होते तरी पण तिचे बोट भाजले. एवढं पातेलं गरम होतं. तेव्हा ते पाणी किती गरम असेल याचा विचार केलाय का तुम्ही? ते पातेलं उचललं आणि तुकोबारांच्या अंगावरती महाराज 4-2 थेंब पडल्यानंतर तुकोबारांची काया भाजू लागली, तुकोबारांचं शरीर पोळू लागलं. त्यावेळेला जगद्गुरु तुकोबारांनी त्या परमात्म्याचा धावा केला. काय म्हटले तुकोबारा? जळे माझी काया लागला वनवा, जळे माझी काया लागला वनवा, जळे माझी काया लागला वनवा, जळे माझी काया लागला वनवा. महाराज ज्या वेळेला तुकोबारांच्या अंगावरती शिवबा कासाराच्या पत्नीने उकळतं पाणी टाकलं ना, त्यावेळेला तुकोबारांच्या डोळ्यामध्ये अश्रुधारा वाहू लागल्या. तुकोबारा म्हणू लागले, देवा धाव देवा, नाहीतर तुझ्या भक्ताच्या यादीचा एक काढवा. तुकोबारा म्हटले, धाव देवा, आता जर या ठिकाणी तू नाही आला ना देवा, तर तुझ्या भक्ताच्या यादीमध्ये जेवढी तुझ्या भक्ताची यादी आहे ना देवा, त्या भक्ताच्या यादीतलं एक तुकाराम नावाचं नाव कायमचं संपून जाईल देवा. म्हणून त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराने देवाचा धावा केला. महाराज ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबाराने देवाचा धावा केला ना, तो परमात्मा लगेच हाकेसरीशी उडी आणि खालून स्तंभ फुडी या नियमाप्रमाणे तो परमात्मा धावून आला आणि मध्ये हात घातला. अतिशय उकळतं पाणी असलेलं ते एकदम शीतळ झालं, थंड झालं. आणि मग सर तुकोबाराने लाईफ बॉय लावूनच आंघोळ केली. म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य काय आहे, शिवबा कासाराच्या पत्नीला जर तुकोबारांचं महत्व कळलं असतं तर उकळतं पाणी अंगावरती टाकलं नसतं. एवढंच नाही केलं, विषाचे लाडू खाऊ घातले. म्हणून लौकिक जगाला संतांचं महत्व कळत नाही. म्हणून संत कसे आहेत बोला? लौकिक जगाला संतांचं महत्व कळत नाही म्हणून संत अलौकिक आहे. पहिला निकष संपला. काळाची सत्ता संतांवर चालत नाही म्हणून संत अलौकिक आहे. काळाची सत्ता संतांवर चालत नाही. कशी चालत? उलट संतांनी या काळावर विजय मिळवलाय. कसा मला सांगा? पंचमहाभूत मी तुम्हाला सांगितले बरोबर. काळाची सत्ता संतांवर चालत नाही ना महाराज. काही करा, काळाची सत्ता संतांवर चालतच नाही. का बरं चालत नाही? उलट महाराज म्हणतात त्या काळाला आम्ही पायाखाली घातला. कसा घातलाय? पायाखाली घातलाय. आम्ही पायाने तुडावलाय त्याला. सगळ्या जगाला खाणारा तो काळ, त्या काळाला आम्ही पायाखाली तुडवलाय. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. काळाला आम्ही पायाखाली घातलाय म्हणून काळाची सत्ता संतांवर चालत नाही. दुसरा निकष संपला. आता तिसरा निकष, पंचमहाभूत भूतामध्ये संत अडकत नाही.
पंचमहाभूतामध्ये संत अडकत नाही. का बरं अडकत नाही? कारण या संतांनी या पंचमहाभूतावर विजय मिळवलाय. कसा? तुम्ही बघा, पंचमहाभूत मी तुम्हाला मगाशी सांगितले कोणते कोणते? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. हे पंचमहाभूतावर संतांनी विजय मिळवलाय. म्हणून त्या पंचमहाभूतामध्ये संत अडकत नाही. कसा विजय मिळवला? तर ऐका. माऊली महावैष्णव ज्ञानोबारांनी संजीवनी समाधी घेतली. कुठे घेतली? आळंदीला घेतली. पण कुठे घेतली? पृथ्वीच्या पोटामध्ये घेतली. मग पृथ्वी काय आहे? हे एक महाभूत आहे ना. मग पृथ्वीच्या पोटामध्ये घेतली म्हणजे माऊली महावैष्णव ज्ञानोबारांनी पृथ्वी या तत्वावरती विजय मिळवला, या भूतावरती विजय मिळवलाय. बर, पृथ्वी, आप म्हणजे पेट्रोल, आप म्हणजे काय? तुला माहिती? आप म्हणजे पाणी. पाणी या तत्वावरती नाथ बाबांनी विजय मिळवला. कारण नाथ महाराजांनी समाधी कुठे घेतली? जल समाधी घेतली. गोदावरी मातेलाच आपला देह विसर्जित केला. म्हणजे पाण्यावरती, म्हणजे आप तत्वावरती नाथ महाराजांनी विजय मिळवला. बरं, पृथ्वी, आप, तेज. तेज म्हणजे काय? अग्नी. अग्नी या तत्वावरती कोणी विजय मिळवला? भक्त प्रल्हादाने. पृथ्वी, आप, तेज. वायू या तत्वाला चित्काला मुक्ताबाईने विजय मिळवला. आपला देहच विसर्जित केला वायू तत्वामध्ये. बरं, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या तत्वाला जगद्गुरु तुकोबाराने गवसणी घातली. अनुरेनो या थोपडा तुका आकाशा एवढा. म्हणजे संत महात्मे या पंचमहाभूतामध्ये अडकत नाही. का अडकत नाही? कारण त्यांनीच त्यांच्यावरती विजय मिळवलेला आहे. संत महात्मे या पंचमहाभूतामध्ये अडकत नाही. विठाला मग मी तुम्हाला 3 घटक सांगितले होते. कोणते कोणते? पहिला देव, दुसरे संत आणि तिसरे आपलं दुसरे नाम आणि तिसरे संत. मग या तिघांशी आपलं जीवन अनन्य असावं. आणि या तिघांशी आपलं जीवन अनन्य जर असेल तर नक्कीच आपलं जीवन सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. मग जगद्गुरु तुकोबारांना विचारलं, महाराज तुम्ही आम्हाला सांगतायत या तिघांशी आपलं जीवन अनन्य असावं, पण तुम्ही यांच्याशी अनन्य केलंय का? महाराज म्हटले, आम्ही या तिघांशी आमचं जीवन अनन्य केलंय. कसं काय? आम्ही आमच्या देवाशी आमचं जीवन अनन्य केलंय. कसं? देवाशी जीवन अनन्य केलंय. एक धरेला चित्ते आम्ही रघुमाईचा पती. आम्ही त्या परमात्म्याला आमच्या हृदयामध्ये चित्तामध्ये धारण केलाय. म्हणून आम्ही त्या देवाशी अनन्य झालेलो आहे. बरोबर? बर, नामाशी जीवन अनन्य केलंय का? महाराज म्हटले, नामाशी सुद्धा आम्ही आमचं जीवन अनन्य केलंय. कसं? एक गाव आम्ही विठोबाचे नाम, आम्ही विठोबाचे महाराज, मला वाटलं मागच्या वर्षी मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती. नाही ध्यानात राहिली तुमच्या? आहे का ध्यानात? गेलं सकाळी खाल्लेलं ध्यानात राहत नाही म्हणून मागच्या वर्षी कुठं. महाराज म्हणतात की आम्ही आमचं जीवन नामाशी अनन्य केलंय. काय? एक गाव आम्ही विठोबाचे नाम आणि का पेकाम नाही आता. बर, लौकिक जगाला नामाचं महत्व कळत नाही, संतांचं महत्व कळत नाही, देवाचं महत्व कळत नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्ही आमचं जीवन देवाशी अनन्य केलंय. एक धरीला चित्ते. बर, नामाशी अनन्य केलंय. एक गाव आम्ही. बर महाराज, तुम्ही तुमचं जीवन संतांशी अनन्य केलंय का? महाराज म्हटले, आम्ही आमचं जीवन संतांशी सुद्धा अनन्य केलंय. अभंगाचं पहिलं चरण.
वा एकदा जोरदार टाळी वाजवा. आता तुमच्या जीवा आला असेल नाही. आता शिक त्यांना वाटलं असं आता शिक बुवा अभंगावर आलाय बुवा. पण एक लक्षात ठेवा, आता शिक अभंगावर आलोय म्हणजे काय लगेच अभंगात प्रवेश नाही केला. आता शिक सुरुवात केली, संत या शब्दाला मी सुरुवात केली, अजून सगळा अभंग तसाच पडलाय. त्यामुळे फुटो सर मी काही जोडत नाही. आता संतांची पाये हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की आमचा संतांच्याच पायी विश्वास आहे, संतांवरच आमचा विश्वास आहे. का संतांवरच विश्वास आहे? कारण तेच संत खऱ्या अर्थाने आम्हाला त्या भगवान परमात्म्याची कृपा करून देतात. संतांची पायी हा माझा विश्वास. बरं आम्ही त्या संतांचे दास झालोय. बरं दास संतांचेच का झाला? तर त्याचं कारण दुसऱ्या चरणात सांगितलं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत आम्ही त्यांचे दास का झालो किंवा आम्ही त्यांच्याच पायी विश्वास का ठेवला? याचं कारण महाराज म्हटले, तेची माझे हित. तेची चकार वापरायचं. चकार काय करतो? चकार एकाची निश्चितता करतो आणि इतरांची व्यावृत्ती करतो. कारण तुम्ही बघा सर, आता मी तुम्हाला उदाहरण विचारतो. मी तुम्हाला आमंत्रित केलं, सर सिद्धेश्वराच्या मंदिरावर सप्ताहाचा कार्यक्रम चालू आहे आणि तिथं छोटासा सत्कार पण आहे, होडगर महाराजांचा सत्कार आहे, तुम्हाला सत्कारासाठी यावंच लागेल. बरोबर. मग सर म्हटले, महाराज मला काय जमणार नाही बरं का, पण मग मी आमच्या वडिलांना पाठवून देतो. बरं, वडील नाही आले तर आमच्या आईना पाठवून देतो, आई नाही आली तर आमच्या मिसेसला पाठवून देतो, मिसेस नाही आल्या तर मुलांना पाठवून देतो. पण मी म्हटलो, सर आई नाही, बाप नाही, भाऊ नाही, चुलता नाही, कोणी नाही, फक्त तुम्ही काय तुम्ही एकदा का तुम्हीच्या पुढे चल लागला हे सगळे उडतात आणि फक्त एकच राहतो. कोण? सरांची निश्चितता होते. म्हणजे काय करतो? एकाची निश्चितता करतो आणि इतरांची व्यावृत्ती करतो. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्ही त्या भगवान परमात्म्याचं, त्या संतांचं दास्यत्व केलंय
आणि त्यांचेच आम्ही सर्व भावाने दास झालेलो आहे. का बरं दास झालो तर तेच आमचं खरं हित करतायत. आणि महाराज तुमचं आमचं खरं हित फक्त संतांनाच कळतंय. येतो हिताचा कळवळा. खरं हित, आता खरं हित कशाला म्हणतात? आता तुमचं आमचं खरं हित कसं आहे सांगा बरं. तुम्हाला काय वाटतं बरं? तुमचा पोरगा काय व्हावा वाटतो तुम्हाला? खरं सांगा. भगवान परमात्म्याच्या दरबारामध्ये तुम्ही बसलेले आहात. तुमचा पोरगा काय व्हावा वाटतो तुम्हाला? वाटतं का नाही? असं कोणाला वाटतंय का आपलं पोरग भजन करणार झालं पाहिजे, ते कुठेतरी हिमालयामध्ये गेलं पाहिजे आणि भगवंताची तपश्चर्या केली पाहिजे आणि भगवान शंकराला प्राप्त करून घेतलं पाहिजे, जटादाढी धारण केली पाहिजे, सर्वस्वाचा त्याग करून फक्त आणि फक्त भगवंताशीच एक विलीन झाला पाहिजे, असं कोणत्या आई बापाला वाटतं? त्याने बोटवरती करा बरं. कोणालाच वाटत नाही. प्रत्येकाला वाटत आपला पोरगा डीएसपी झाला पाहिजे, आपला पोरगा इंजिनियर झाला पाहिजे, डॉक्टर झाला पाहिजे, वकील झाला पाहिजे. हे आपलं हित नाहीये. आपलं हित कसं आहे? हित ते कळावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध भावे. अरे परमात्म्याचं चिंतन करणं हे खऱ्या अर्थाने आपलं हित आहे. आणि हेच हित दाखवण्याकरता संत महात्मे तुम्हा आम्हाला पदोपदी जागोजागी वेळोवेळा जाग करताय. आता जागा, आता जागा, आता जागा. बस जागले. आता तुम्ही जागा म्हणल्यावर तुम्ही जागे झाले. आता काय झोपायची गरज नाही. बरं जागा कोणाला करतात? जागा कोणाला करतात? आता हे काय गाठ्यातलंय काय? जागा कोणाला करतात? हा, जो झोपलेला आहे त्याला. जो जागा आहे त्याला, जो झोपलेला आहे त्याला जागा केल्या जाते. मग आता तुम्ही आम्ही जागे आहोत का? तुम्ही जागेत का झोपलेले? खरं सांगा, इमानदारीने सांगा. तुम्ही जागे आहेत का झोपलेले आहेत? एवढंच सांगा. काय म्हणतील बाबा, एवढं टुळटुळ पाहतोय राव तुमच्याकडे, डोळे वाटर वाटर, तुम्ही म्हणता का झोपलेले? महाराज आपण बाह्यांगाने जागे आहोत, आतून मात्र झोपलेले. जागे बाहेर आत निजले आणि कैसे घरात घरकुल केले. मग जो आतून झोपलेला आहे ना त्याला संत महात्म्याने पदोपदी जागोजागी वेळोवेळा जाग केलंय, सावध केलंय. सावध भवनी भजनी लागा देव करा कैवारी. वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी वारी माझ्या मल्हारीची वारी. आम वाघ्या सोम वाघ्या प्रेम नगरा वारी, आम वाघ्या सोम पोटापुरतं झालं होतं. त्याची माझे हित करीती सकळ, जेणे हा भूपाळ कृपा करीत. गोपाळ म्हणतात तेच खऱ्या अर्थाने आमचं खरं हित करतायत आणि त्यांच्याच मुळे खऱ्या अर्थाने तो भगवान परमात्मा आमच्यावर कृपा करतोय. एका चरणाचा भाव झाला. एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी हात उंच करा, हाताने टाळी वाजून भगवंताचं नामस्मरण करा. कारण या कलियुगामध्ये मी तुम्हाला सांगितलंय नाम सोपं आहे, गोड आहे आणि फुकट आहे. ते घ्यायला अजिबात कुत्राई करायची नाही. हात वर वर
आणि हे बघा तुमचे सगळ्यांचे हात कॅमेऱ्यामध्ये कैद होतात बरं का. बघा मग ज्याचे हात सरळ भगवान शंकर त्याला सरळ, ज्याचे हात वाकडे त्याचे हात भगवान शंकर सरळ करणार असं म्हणायचंय मला. काळजी करायला लागली होती. विठोबार कुमार विठोबार हे बघा आता आपण संप्रदायाच्या नियमाप्रमाणे विठोबा रुक्मिणी भजन केले, पण ज्यांच्या दरबारामध्ये आपण आहोत ना त्याचं सुद्धा आपल्याला भजन करायचंय. का बरं भजन करायचंय? कारण त्याला काय लागतंय? भगवान शंकराला काय लागतंय? हो, सगळ्यात भोळं दैवत म्हणजे भगवान शंकर आहे, बरोबर. भगवान शंकरा एवढं भोळं दैवत या जगाच्या पाठीवर दुसरं कोणतंच नाही. कारण हे भगवान शंकर दैवत असं आहे, तुम्ही फार त्याला दिलं पाहिजे हे त्याला अपेक्षितच नाही. एवढंच नाही, एक जण तर भगवंताचा भगवान शंकराचा भोळा भक्त आला, तो भक्त नव्हता, चोर होता, चोर. आणि चोर आला, मंदिरात आला आणि त्याला घंटा चोरण्याची इच्छा झाली. भगवान शंकराचा घंटा चोरण्याची इच्छा झाली. मग त्याने काय केलं? ते जरा बुटकं होतं माझ्यासारखं, मी नाही तसं, ते बुटकं होतं, त्याचा हात पुरेना. मग काय केलं सर त्याने? महादेवाची लिंग, ते उंच लिंग होतं, त्या लिंगावर उभा राहिला आणि मग घंटा काढला, चोरून घेऊन गेला. तरी पण भगवान शंकर प्रसन्न झाले. वरम तू ही भक्ता. आता तो भक्त होता का? चोरे पिंडी दिला पाव आणि तया तैसा धाये देव. म्हणजे एवढं भोळं दैवत आहे. किती भोळं दैवत आहे? हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या महादेवा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, देवाच्या मानाचे. हे भोळ्या शंकरा, शंकरा, हे भोळ्या महादेवा, आवड तुला बेलाची. आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाचे.
सिद्धेश्वर भगवान की एवढ्याच गोष्टीवर तो भगवान परमात्मा प्रसन्न होतोय बरं का. एवढं बोलत आहे होत आहे. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते विठाला संतांची पाय हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा तेचे माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी भागले या मज वाहतील कडिये त्यांची आणि जोडे सर्व सुख तेचे माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी तुका म्हणे शेष सेविना आवडी तुका म्हणे शेष सेविना आवडी त्यांची आणि जोडे सर्व सुख वचन न मोडे बोली देते तेचे माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. अगदी अल्पशा बुद्धीप्रमाणे अल्पशा वेळेमध्ये या अभंगावरती थोडकं मोडकं चिंतन करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आता अभंगाचा फक्त एकच चरण सुटलंय, अजून 3 चरण बाकी आहे. ते चरण सोडवण्याकरता मी पुन्हा येईल, आहे का नाही, पुन्हा येईल, दुसरं नका घेऊ बरं का. पण आज अतिशय महत्वाची पर्वणी फक्त 5 मिनिटं तुमची घेतोय. आज अतिशय महत्वाची पर्वणी आहे आणि आज खऱ्या अर्थाने महाराज 3 गोष्टी प्रामुख्याने जगामध्ये पैशाने विकत घेता येत नाही. कोणत्या कोणत्या? पहिलं आहे कर्तृत्व, दुसरं आहे मातृत्व आणि तिसरं आहे दातृत्व. हे 3 गोष्टी पैशाने कधीच विकत घेता येत नाही. सगळ्या गोष्टी तुम्हाला पैसे मोजून विकत घेता येतात, पण या 3 गोष्टी पैशाने विकत घेता येत नाही. मग त्या 3 गोष्टींपैकी अतिशय महत्वाची आजची एक गोष्ट आहे, ती म्हणजे आजची जी एकादशी आहे, हरिदिनी आहे. हरिदिनी एकादशी. आज कोणती एकादशी आहे? हा, एकादशीला नाव आहे ना, कोणती एकादशी आज? एकादशी आहे एवढं माहिती बरोबर. पण आज विजया एकादशी आहे आणि याच विजया एकादशीच्या दिवशी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांनी या विजया एकादशीचं व्रताचं अवलोकन केलं, या विजया एकादशीचं व्रत धारण केलं, म्हणून तर भगवान प्रभू रामचंद्रांना त्या ठिकाणी विजय प्राप्त झाला. हे महत्व त्या विजया एकादशीचं आहे. पण आज अतिशय महत्वाची पर्वणी म्हणजे एकादशी आहे आणि एकादशीचा आजचे जे दातृत्व दाते जे आहेत ते म्हणजे समस्त होडगर परिवार ना, होडगर परिवाराचे या ठिकाणी दातृत्व आहे आणि अतिशय महत्वाची पर्वणी आहे महाराज. ती महत्वाची पर्वणी का आहे? कारण भगवान परमात्म्याला एकादशी व्रतासारखं दुसरं व्रत कोणतंच आवडत नाही. तसं भगवंताने 3 गोष्टी सांगितल्या. शॉर्टकट मध्ये सांगतो 3 गोष्टी. कोणत्या कोणत्या 3 गोष्टी सांगितल्या? स्वतः भगवान परमात्मा सांगतायत. या 3 गोष्टी भगवान परमात्म्याला फार प्रिय आहे. कोणत्या कोणत्या? भगवान परमात्मा सांगतात, एकादशी वर्यसी व्रतेषु यदुनंदन भागीरथीच तीर्थेषु देव भक्तीषु वैष्णवाः. भगवान परमात्मा सांगतायत की भक्तामध्ये मला वैष्णव भक्त फार आवडतो. आणि मग या जगाच्या पाठीवर 1 नंबरचा वैष्णव कोण आहे? एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. 1 नंबरचा वारकरी कोण असेल तर तो भगवान शंकर आहे. किंवा ओम नमो शिवा आदी कावडी घेतली खांदी मिळविली वैष्णव मांदी त्याचे रज रेणू वंदी. 1 नंबरचा भगवान शंकर या वारकरी संप्रदायाचा 1 नंबरचा वारकरी, 1 नंबरचा वैष्णव कोण असेल तर तो भगवान शंकर आहे. म्हणून भगवान परमात्म्याला वैष्णव भक्त फार आवडतो. आणि किती आवडतोय? जेवढा वैष्णव भक्त देवाला आवडतोय तेवढा दुसरं काहीच आवडत नाही. काहीच म्हणजे स्वतःची बायको सुद्धा आवडत नाही तेवढी.
क्षीराचा सागर सुद्धा सर आवडत नाही, शेषाचं शयन सुद्धा आवडत नाही. मग तेवढं काय आवडतंय? नावडे वैकुंठ शेषाचे शयन. मग काय आवडे? वैष्णव सदन आवडले. वैष्णवांचं घर म्हणजे वैष्णव भक्त आवडतो आणि त्या वैष्णवांच्या घरी जाण्यासाठी सर्व सुखाला त्यागून देतो. ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला देव. वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. हो हो, म्हणजे भक्तामध्ये वैष्णव भक्त भगवंताला फार प्रिय आहे. बरं, तीर्थामध्ये गंगा फार प्रिय आहे. बाकीचे तीर्थ नाहीत का? बाकीची तीर्थ भरपूर आहेत, पण गंगा हेच तीर्थ भगवंताला का आवडतंय? तर त्याचं कारण आहे. बाकीच्या तीर्थांमध्ये तुम्ही जर स्नान केलं तर ते तुमचं पाप घालवतात, पण कधी स्नान केल्यानंतर. पण गंगा तीर्थ एकमेव या जगाच्या पाठीवर असं आहे की त्याच्यामध्ये स्नान करायची गरजच नाही. मग वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. म्हणून भगवान परमात्म्याला तीर्थामध्ये गंगा भागीरथी हे तीर्थ फार आवडतंय. दोन गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. भक्तामध्ये वैष्णव भक्त आवडतो, तीर्थामध्ये गंगा भागीरथी तीर्थ आवडते, आणि व्रतामध्ये एकादशी व्रत आवडते. किती आवडते? प्रिय भगवंतासी कोटी गुणी प्रिय भगवंतासी. व्रता माझे व्रत श्रेष्ठ एकादशी आणि प्रिय भगवंताशी कोटी गुणे. भगवान परमात्म्याला एकादशी व्रत फार आवडते. किती आवडते? कोटी गुणांनी आवडते. म्हणून मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की भगवान परमात्म्याला ज्या गोष्टी आवडतात ना, त्या गोष्टीचं आपण जर अवलोकन केलं तर निश्चितच आपल्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आज खऱ्या अर्थाने मला सांगितले 10 वाजता लाईट येते, लोकांना पाणी भरायचंय. बरोबर? बरोबर आहे तुमचं. संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, त्याचे माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. अगदी अल्पशा बुद्धीप्रमाणे अल्पशा वेळेमध्ये या अभंगावरती चिंतन करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. वास्तविक पाहता आज आवाजाने साथ दिलीच नाही. आता रोजच ओरडतोय त्याच्यामुळं आवाज साथ देणार नाही, पण सिस्टम चांगली होती. त्याच्यात पण लाईट मध्ये झटके हाणत होती, हे का नाही? तरी पण अतिशय अल्प वेळेमध्ये अल्पशा बुद्धीप्रमाणे या अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न केला. ना तरी बालक भोगडा बोली, का बकोडा विचुका पावली, ते चोज करुणी माऊली रिजेजेवी. या नियमाप्रमाणे अतिशय तनमन धनाने सर्वच मंडळी, समस्त ग्रामस्थ असतील, सिद्धेश्वर तरुण मित्र मंडळ असेल, या सप्ताहासाठी मला वाटतं हा पंचदिनी कार्यक्रम आहे. शिवरात्री महोत्सव आहे. या सप्ताह करता, या पंचदिनी कार्यक्रमाकरता समस्त ग्रामस्थ असतील, सगळे तरुण मित्र मंडळ असतील, अतिशय तनमन धनाने सहकार्य करतायत. आणि सहकार्य का करतायत? तर त्याचं कारण असं आहे की होडकर बाबाही त्या ठिकाणी महाराज स्वतःच अंगावर ओढून घेत नाही. कारण काही आता मी तिकडे राहतोय, माझी संस्था होती, तुला तर माहिती, मंदिर आहे, एवढं मोठं मंदिर आहे, ते लोकांना येऊ सुद्धा देत नव्हतं, एवढं खडूस होतं, मंदिरामध्ये दर्शनाला येऊ देत नव्हतं. पण महाराज मंदिर आहे, देव आहे, तिथे देवाला कुणी अडवायचं नसते. पण आज खऱ्या अर्थाने होडकर बाबा त्या ठिकाणी सगळ्यांच्या कार्यक्रमाला सहकार्य करतायत. म्हणून त्या ठिकाणी सर्वच जण त्या ठिकाणी त्यांचा मित्र परिवार असेल, आम्ही सर्वच असेल, त्या ठिकाणी तनमन धनाने सहकार्य करतायत. आणि हा जो उत्सव आहे ना, कारण ते भगवंताचं कार्य आहे, तो करून घेणारा आहे महाराज. त्याला काय कोणाला कोणाची गरज नाही. तो एक तुम्ही आम्ही निमित्त मात्र आहे. तो भगवान परमात्मा त्याचं कार्य लयाला नेत असतो. फक्त भक्ताच्या अंतःकरणामध्ये त्याचं कार्य करण्याची जर ऊर्जा जर असेल तर नक्कीच त्याचं नावाने त्या ठिकाणी तो कार्य करत असतो. म्हणून आज खऱ्या अर्थाने समस्त ग्रामस्थ असतील, सर असतील, सर्वच मित्रमंडळ असतील, त्या ठिकाणी सर्वांच्या सहकार्याने, सर्वांच्या अथक प्रयत्नाने, सर्वांच्या असंख्य उपस्थितीने या कार्यक्रमाला ही भव्यता दिव्यता या ठिकाणी लाभत असते. म्हणून झालेली सेवा तुम्हा सर्व सज्जन श्रोते माई बापांच्या भगवान सिद्धेश्वरांच्या चरणावरती समर्पित करतो. आणि आधीचा वेळ झालेला आहे, म्हणून आधीचा वेळ न घेता याच ठिकाणी सेवेला पूर्ण कर देतो. ज्ञानेश्वर हो.
मी आपल्या गावाबद्दल एक गोष्ट प्रामुख्याने सांगत असतो की काही गावांमध्ये गेल्यानंतर काय होते, कीर्तन संपलं, जय विठ्ठल झाला तर काहींना लय घाई असते, कोणाला पाणी भरायची घाई असते, कोणाला घरी जायची घाई असते, कोणाला कशाची घाई तर कोणाला कशाची घाई असते. कीर्तन जय विठ्ठल झालं तर लगेच झटकी त्यात आणि लगेच पळात्यात, बरोबर. पण मी आपल्या गावाबद्दल सर ऐकून आहे की कीर्तन संपल्यानंतर जोपर्यंत आयोजक पुढच्या सूचना देत नाही तोपर्यंत एकही स्त्री आणि एकही पुरुष बसलेली जागा सोडत नाही. खरंय का हे? खरंय का? कबूल झाले. आता बघा भगवान शंकराच्या दरबारात जर उठले कोणी तर सांगितलं नाही विठ्ठल जय जय महाशिवरात्र उत्सवानिमित्त